पालकवर्ग, शिक्षक, ग्रामस्थ, हितचिंतक यांचं मी प्रथमतः शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत. मंचावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की दीप प्रज्वलन करावं. निकिता शिरोडकर मॅडम यांना विनंती करतो की देसाई मॅडम, कोळीकर सरांना मी विनंती करतो मान्यवरांना की दीप प्रज्वलन करावं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर साक्षात परब्रह्म श्री गुरुये नमः. सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गच्या वतीनं कला कौशल्य संगीत विद्यालय दोडामार्ग या विद्यालयात आज आपण गुरुपौर्णिमा उत्सव इथे साजरा करत आहोत. इद्रुस भाईंना मी विनंती करतो की गुरूंच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा धरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निश्चित श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक. अशा गुरुजनांना पुष्पहार अर्पण करतायत इद्रुस काका. धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करतो की आसनस्थ व्हायचं आहे. कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना आपण मान्यवरांचं स्वागत गीताने
विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही
पहिलीच गुरुपौर्णिमा या ठिकाणी साजरी करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक सन्माननीय कोळेकर साहेब, तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक इद्रुस भाई, तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे सुतार सर, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे घोडगी गावचे ग्रामस्थ संतोष दळवी आणि या ठिकाणी देसाई मॅडम, आणि ह्या विद्यालयाचा आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. हे आपल्या समोर बसलेले आपले शिक्षक वर्ग, या ठिकाणी हार्मोनियमसाठी आम्ही या ठिकाणी या विद्यालयामध्ये मुलांना शिकवणारे आपले गणू कांबळे सर, त्यानंतर नृत्यासाठी निकिता मॅडम आहेत, आणि तबला वादनासाठी आमच्या घोडगेगाव गावचे ग्रामस्थ अजित दळवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आणि तसेच आमच्या समोर माझ्यासमोर बसलेले पालक वर्ग, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व इतर मान्यवर व्यक्ती. सांस्कृतिक लोककला मंच स्थापन केल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात पहिल्यांदा आम्ही सर्वांना ज्ञात आहे की सांस्कृतिक लोककला महोत्सव आयोजित केला, आणि हे करत असताना कुठेतरी आम्हाला वाटलं की या दोडामार्गमध्ये लहान मुलांना म्हणजे विविध कला क्षेत्रामध्ये पुढे आणण्यासाठी, संगीत क्षेत्रामध्ये म्हणा, नृत्य म्हणा, गायन म्हणा, तबला वादन म्हणा, अभिनयामध्ये कुठेतरी आली पाहिजे, यासाठी हा धाडसी उपक्रम आम्ही हातात घेतला. आणि हा उपक्रम घेतल्यानंतर या ठिकाणी जवळपास बरीचशी मुलं या ठिकाणी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला, आणि हा विद्यालयातील पहिला आमचा उपक्रम आम्ही सुरू केला. ह्या करत असताना या व्यासपीठावर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शक लाभलेले आमचे कोळेकर साहेब यांचं हे खूप मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे विद्यालय सुरू केलेलं आहे. विद्यालयामध्ये जी महत्वाची उणीव असलेली आम्हाला की तबला आणि हार्मोनियम वादन, यासाठी आमच्या मंचाकडे तसा निधी उपलब्ध नव्हता, पण एका विनंतीला आमच्या शब्दाला मान देऊन कोळेकर साहेबांनी जवळजवळ 60,000ची सहकार्य करून आम्हाला या ठिकाणी तबला आणि हार्मोनियम वादनासाठी दिले. त्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुमच्यामुळे हे विद्यालय या ठिकाणी आम्ही सुरू केलं, आणि असं सहकार्य आपण आमच्या या विद्यालयाला वेळोवेळी मिळावं अशी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझे मत व्यक्त करतो. कुठलाही कार्यक्रम असो, संगीत त्यांना तर माहीतच नाही, कुठला सांस्कृतिक म्हणा किंवा इतर म्हणजे इतर धर्माचे असून सुद्धा आमच्या आपुलकीपोटी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला प्रत्येक उपक्रमाला यथाशक्ती आपण ते म्हणजे खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला करतायत. ते म्हणजे आमचे इद्रुस काका, कुठेही भेटले तर काका असं आमचा कार्यक्रम करा, मी आहे तुमच्यासोबत, आणि असं प्रत्येक वेळी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी मुलांना कुठेतरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही छोटे भेटवस्तू देण्याचा आमचा एक विचार होता, आणि ते देण्यासाठी आम्ही सागर, विलास, महेश कोळेकर साहेबांकडे गेलो, आणि साहेब म्हटलं असं विषय आहे, काय करूया. मग काहीही नाही करता न बोलता साहेबांनी आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, शार्पनर आणि बोट रबर असं आपण एक पॅकेज केलं की तिथे मुलं येतात, त्यांना कुठे त्याचा उपयोग होईल ह्या दृष्टीने आम्ही त्यांना या ठिकाणी कोळेकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला त्यांनी साहित्य उपलब्ध करून दिलं. दुकानमध्ये आम्ही साहित्य घेत असताना मित्रांना माहीत नव्हतं की आम्ही काय म्हणजे साहित्य कुठे कशासाठी घेतो, काय घेतो. तर मला वाटतं विलास आयरांशी त्यांनी चर्चा केली, काय आहे नेमका विषय. म्हणाला विलास असा विषय आहे की मुलांना आम्ही वह्या ते वाटप करणार. तर म्हणाले मग मी देतो ना माझ्याकडनंही. म्हणजे इतर काकांनी सुद्धा या ठिकाणी 60 वह्या, 60 पेन, 60 पेन्सिल असं साहित्य या ठिकाणी विद्यालयाला उपलब्ध करून दिलं, आणि तेही साहित्य या ठिकाणी मुलांना या ठिकाणी आम्ही वाटप करणार आहोत. असं सहकार्य अशा मान्यवरांच्या मुळे आम्हाला लाभतं. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य मला एक विनंती करतो पालकांना की मध्यंतरच्या काळामध्ये म्हणजे एक मे महिन्यामध्ये क्लास बंद ठेवलेत की शाळेतला सुट्टी पडली, आई वडील त्यांना पण वाटलं असेल की कुठेतरी आपण फिरायला जाणार आहे म्हणून, पण मुलं ते कमी होणार. मग आम्ही विचार केला की आम्ही या 1 महिना आपण क्लास बंद ठेवूया. त्यामुळे आम्ही 1 महिना हा क्लास बंद ठेवला. त्यानंतर या ठिकाणी देसाई मॅडम आहे, त्यांची मुलगी खूप छान गाते आहे, समोर बसलेली आहे. तिला गायनाचा क्लास होता सुरू ठेवला, पण काही कारणास्तव आम्ही तोही क्लास बंद ठेवला गायनाचा. तोही पुन्हा आता आम्ही सुरू करत आहोत.
कारण काही अडचणी आम्हाला मंडळामध्ये मध्ये येतात. त्या अडचणीवर मात करून या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांच्या सहकार्यातून आम्ही ते मात करून आम्ही पुढे जातो. तुमचं सहकार्य या विद्यालयाला खूप मिळावं ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यामुळेच तुम्ही पालकांनी जर त्या मुलांना एक प्रोत्साहन दिलात की या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे नेण्यासाठी तुम्ही त्यांना पुढे आणण्यासाठी तुम्ही जर त्यांना सहकार्य करत आणि करून विद्यार्थ्यांना तुम्ही या विद्यालयात प्रवेश घेऊन देतात, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. असं सहकार्याने करावं. दुसरी गोष्ट, आपण हे समोर बसलेल्या पालकांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला जर विद्यार्थी असतील तर त्यांनाही आपण त्या एक माहिती द्यावी की ह्या विद्यालयामध्ये आम्ही असं म्हणजे नृत्य, अभिनय, गायन अशा विविध विषयावरती, कारण दोडामार्गचं हे पहिलं एकमेव विद्यालय असेल की आम्ही दोडामार्गमध्ये सुरू केलं. तर इतर ठिकाणी आपण बघतो की तबला वादन आणि हार्मोनियम वादन एवढे विषय क्लासेस सुरू असतात, पण इतर जे अभिनयाचे म्हणा, नृत्य म्हणा किंवा गायनाचे असे कुठेही क्लासेस दोडामार्गमध्ये तर कुठे सुरू नाही. आणि ते आम्ही या विद्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सर्व सहकार्यामुळे आम्ही हा धाडसी उपक्रम हाती घेतला. हे करत असताना आमचे सहकारी, आम्ही मंचाचे पदाधिकारी सागर नाईक असतील, महेश पारधी असतील, संजय सुतार असतील आणि आपले विलास आईर, ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्या आम्ही एकमेकांच्या समविचाराने हा एक उपक्रम आम्ही हाती घेतो. आज ह्या सुरुवातीला जरी मुलं कमी असली तरी मुलांनी नाराज न होता याही पुढे मुलं वाढतील ही मला आशा आहे. कारण सगळ्यांचं प्रेम या विद्यालयावरती आमच्याशी असलेलं नातं मैत्रीचं तिथपर्यंत आम्ही पोहोचून जास्तीत जास्त मुलांना या विद्यालयामध्ये कशी येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. येत्या कालावधीत तुम्हाला नक्की जाणवेल की विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी म्हणजे येतील, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी माझे एक थोडक्यात प्रास्ताविकाचे विचार थांबून पुढचा कार्यक्रम सुरू करतो. महेश पारधींना विनंती करतो आपला पुढचा कार्यक्रम त्याने हाती घ्यावा. धन्यवाद जाधव सर. संचलित 7 वर्षाचे आणि नृत्य गायन संगीत विद्यालय आपल्या इथे सुरू झालेलं आहे. आणि आज पहिलाच हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण इथे करत आहोत. मी या मंडळाच्या सर्वांना त्यांचे आभार मानतो की असं पहिलाच कार्यक्रम आज इथे त्यांनी चालू केलेला आहे. दुसरं म्हणजे गुरुपौर्णिमा हे आपल्याला जे मार्गदर्शन करतात त्या सर्वांचं, ते सर्व जे गुरु आहेत त्यांचं वंदन आपण इथे करत असतो. आज गुरुपौर्णिमा ज्या दिवशी झाली त्या दिवशी, त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीला व्यास पौर्णिमा पण असं म्हणतात, कारण व्यास ऋषी, व्यास गुरु यांचा जन्म झाला होता. त्यामुळे तिथून या गुरुपौर्णिमेची सुरुवात झालेली आहे. तेव्हा असं गुरूंचं वंदन आपण इथे करतो. तसेच त्या गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रात गुरूंचं आपण वंदन करतो. त्याप्रमाणे आज आपण इथे संगीत क्षेत्रात जे काही गुरु असतील त्यांचं आपण इथे वंदन करणार आहोत. आणि असाच कार्यक्रम ह्याच्या पुढे आपण पुढच्या वर्षी चांगला करू, चांगले विद्यार्थी या संगीत विद्यालयातून घडवून आणू असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत व्यक्त करतो. माननीय उपस्थित व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व मुलांना, मी काय कोणी मोठा वक्ता नाही, तरी पण आपले मी 2 शब्द बोलतो, प्रयत्न करतो गमतं बघा. कारण मला तर भजन साहित्याची भरपूर आवड आहे पहिल्यापासून. आणि आमच्या गावामध्ये महिला मंडळ हे पहिलं चालू आम्ही केलेलं आहे. कारण कसं आम्हाला पण वाटलं बाबा आपण शिकतो ना, महिला पण शिकायला पाहिजे, म्हणून आमच्या गावामध्ये आम्ही महिला मंडळ चालू केलेलं आहे. तसं आणि त्याशिवाय माझ्या मुलांना पण मी शिकवतो आहे. मला पण तबल्याची आवड आहे, माझा मुलगा तबला होतो, माझी मुलगी पेटी होते. संगीत विषय हा खरोखर आपल्याला चांगला आहे शरीरासाठी. आणि तो कसं व्यायाम कसा आहे आपला, आपण संगीत ज्यावेळी शिकतो त्यावेळी आपल्याला कळतं आपलं दुःख सुख दुःख असतात ते आपण सगळं विसरून जातो. मी खरोखरच या लोक कला कौशल संगीत विद्यालय यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे बसण्याची संधी दिली
आणि माझं खरंच मी कुठे आम्ही काय त्या संगीत विषयासाठी काय केलं मला आता वाटलं आणि अजूनपर्यंत मी त्या तुम्हाला सांगू शकतो मी पुढे पण अजून मुलांना इथे पाठवण्याचा प्रयत्न करेन आणि एवढं सांगून थांबतो मी. धन्यवाद दळवी सर. नमस्कार सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर असं म्हणतात की कला जी आहे ती माणसाला जगायला शिकवते, समृद्ध करते. आपण आपल्याकडे जर कला असेल तर आपण या संसारात उपाशी राहणार नाही, एवढी या कलेत ताकद आहे. आणि आज कलेमध्ये आपण जर नाव कमवलं तर खऱ्या अर्थाने आपण आपलं जीवन जे आहे ते समृद्ध करू शकतो, एवढी कलेत ताकद आहे. नृत्य म्हणा, गायन म्हणा, अभिनय म्हणा, आज आपल्यामध्ये अशी ही माणसं आहेत की ज्यांनी या कलेच्या सहाय्याने आपलं जे नाव जे आहे ते मोठं कमवलेलं आहे. तर तुम्हाला संधी इथे उपलब्ध आहे तर या संधीचा आस्वाद घ्या. कारण खरंच कला जर आपल्याकडे असेल तर माणसाने कसं जगावं आणि कशासाठी जगावं हे जर कोण शिकवत असेल तर ती माणसाला कला शिकवते. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच शिक्षक वर्ग, मुलं आणि पालक वर्ग, सर्वप्रथम मी कला कौशल्य संगीत विद्यालय दोडामार्ग यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की मला इथे उपस्थित राहण्याची संधी दिली म्हणून. ह्या तुमचा उपक्रम मला अतिशय आवडलेला आहे. संगीतासाठी ज्या की काही या मुलांसाठी ग्रामीण भागात काही सोय नसते, त्यावेळी शहरी भागातील मुले ही खूप पुढे गेलेली असतात. त्यावेळी आपण बघतो सूर नवा ध्यास नवा किंवा लिटिल चॅम्प यामध्ये आपण टीव्हीवर बघतो की छोटी छोटी मुलांचा परफॉर्मन्स बघून आपल्या ग्रामीण भागातील पालकांना पण खूप असं मनपूर्वक वाटतं की आमची मुलं पण खूप पुढे जायला पाहिजे. या मुलांना टीव्हीत जी मुलं झळकतात त्या मुलांप्रमाणे आमच्या मुलांनी पण काहीतरी परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. पण ग्रामीण भागात अशा सोयी सुविधा काहीच नसतात. असं असताना देखील ह्या कला कौशल्य संगीत विद्यालयाने तुमच्यासाठी हा खूप अतिशय चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम इथे राबवलेला आहे. मला मनापासून आनंद वाटतोय की या उपक्रमाचा तुम्ही पालक वर्गाने आपल्या मुलांना इथे प्रवेश घेऊन चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन तुम्ही त्यांना पुढे न्या आणि त्यांना ज्या क्षेत्रात काय करिअर करायचं असेल किंवा त्यांना एक हौस आवड म्हणून पुढे जायचं असेल तर त्यांना पुढे करा. आणि ह्या विद्यालयाला माझ्याकडून खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज गुरुपौर्णिमा आहे. तर मुलांनी काय आम्ही जे शिकवतो ते फक्त लक्षात घेऊन त्यांनी पुढे त्याचा प्रसार करावा. आणि इथे तर मला वाटतं इथे जवळपास क्लास नाही आहे, तर त्यांची ती खूप कष्ट करून त्यांनी हे जाधव साहेब म्हणा त्यांच्या टीमने हा क्लास वर्ग चालू केला आहे. त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग आणि या मंचाचे आधारस्तंभ सर्वच कमिटी, तसेच विद्यार्थी पालक वर्ग, बंधू भगिनींनो, सांगायला आनंद होतो की दोडामार्ग तालुका सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग यांच्या वतीनं आज जो हा कार्यक्रम इथं आम्ही अनुभवतोय तोच म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा मागच्या 2 दिवसात होऊनही गेली, परंतु प्रत्येक कुलगुरू किंवा ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं जातं, ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, अशा गुरुंना मानवंदना देण्यासाठी म्हणून गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या टीमनं आज इथं ही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. तसेच आज जवळजवळ 1 वर्ष होत आले, जवळजवळ 2 वर्षे होत आले ह्या संगीत विद्यालयाला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आलंय. तरी सुद्धा माझ्या मते मी त्यावेळी बोललेलो, इथं जेव्हा चालू केलेलं त्यावेळी मी इथं बोलून सुद्धा गेलेलो.
कारण विद्यार्थी वर्ग अजूनही पाहिजे तसा दिसत नाही. विद्यार्थ्यांची किंवा स्थानिक लोकांची गरज समजूनच हा मंच स्थापन केलेला आहे. याच्या मागे कोणताही हेतू, इतर बाकी कोणताही हेतू नाही. मला तर वाटतं आता सांगायला सुद्धा मला वाटत नाही, म्हणजे मन होत नाही. कारण कसं, जेवढी मुलं आहेत तेवढे त्यांचे पालक सुद्धा नाही. मग आज बोध कुणाला द्यायचा, कुणाकडे बोलायचं, कुणाला समजावायचं? मुलांना सांगून मुलं आपल्या पालकांना सांगतील का? पालकांनी ते आपल्यापर्यंत समोरून येणारे शब्द आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी इथं आलं पाहिजे होतं, असं माझं वैयक्तिक मत होतं. आपलं पाल्य काय करतोय, आपण पैसे खर्च करून तिथं घालतोय, आपण मोठा हेतू ठेवला आपल्या पाल्याचा की आपलं पाल्य असं व्हावं, आपला मुलगा असा व्हावा, आपली मुलगी अशी गायन किंवा हार्मोनियम, तबला, इतर सर्व क्लासेस जे ठेवलेले आहेत ते त्यांच्यासाठी ठेवले. मग आपलं पाल्य काय करतं हे बघण्यासाठी तरी आज इथं त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. परंतु तसं कोणीहीच केलेलं नाही. थोडं क्षुल्लक जर लोक सोडली तर सर्व मुलांचे पालक इथं काय आलेले नाही. ही खंतच आहे. पण असं न राहता याच्या पुढं आपलं पाल्य किंवा आपला मुलगा किंवा आपली मुलगी ज्या ठिकाणी आपण शिक्षणासाठी पाठवतो किंवा कलेसाठी पाठवतो, ती काय करतं, तिथं काय केलं जातं, तिथं काय शिकवलं जातं, येऊन तुम्ही त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याबद्दल समजा ज्या चांगलं शिकवत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. थोडं काहीतरी कमी गुण असतील, कमी पडलं असेल तर त्यांना सांगायचं असतं की आम्हाला ह्या पद्धतीनं आपल्याला त्याची अपेक्षा आहे. अशा प्रत्येक पालकानं ज्यावेळी इथे येऊन सांगतील त्याच वेळी तर त्यांना समजेल. आम्ही गुरुना म्हणू, शिक्षकांना म्हणू, शिक्षक असं गुरुजी ते असं व्हायला पाहिजे, आमचा मुलगा असा करतोय, नाही तर तो, तुम्ही येऊन बघा तरी, इथं पहा तरी काय होतंय ते, असं प्रत्येकाला त्यांना बोलायची वेळ येऊ नये असं माझं मत. असू दे, काही हरकत नाही. पण याच्या पुढे तरी प्रत्येक पालकानं आपल्या ज्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याला आपण कुठं पाठवतो कुलगुरूंकडे, तिथे येऊन त्याची विचारपूस करावी, त्याच्या पाठीवर हात थाप द्यावी, सरांचे गुणगौरव करावा, त्यांच्याशी हितगुज करावं. कोणत्या तऱ्हेनं शिक्षण देतात, कोणत्या तऱ्हेनं मार्गदर्शन करतात, काही त्रुटी आहेत का ह्या पाहाव्या लागतात. याच्यात कुठलाही कमीपणा नाही, माझ्या मते तरी कुठलाही कमीपणा नाही. गुरुंना विचारलं तरी ते सांगतील की याच्यात आम्हाला कमीपणा नाही, काही चुकत असेल तर आम्हाला सांगा. आणि जेणेकरून आता मॅडमनी सांगितलं, यापुढे मॅडमनी सांगितलं, शिरोडकर मॅडमने सांगितलंय की जो विद्यार्थी कला शिकतो, जी कला म्हणून जी काय आहे म्हणा, गायन म्हणा, वादन म्हणा, नृत्य म्हणा किंवा इतर कोणतीही कला म्हणा, तर ह्याच्यात विद्यार्थी कोणत्याही वाम मार्गाला जात नाही. सर्वात महत्वाचं, ह्याच्यात पाहिजे तिथं करिअर करून पाहिजे तिथं जाता येतं. जर त्याचं तसा मनोदय असेल, स्वतःचा विद्यार्थ्याचा मनोदय असेल, त्यांनी पालकाला आपला बोलून दाखवला असेल, तर पाहिजे तिथं करिअर करता येतं. याची कित्येक उदाहरणं आहेत. त्यासाठी इथं मंच अहोरात्र झटत आहे. शिक्षक वर्ग आहेत, त्यांना तुम्हाला काय कमी पडतं, काय होतं, तर प्रत्येक विचारा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. काय समजत नसेल, काही कठीण शब्द आला असेल तर त्यांना विचारा, त्यांचं योग्य तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलू. जर समजा काहीतरी विद्यार्थ्यांना तक्रारी असल्या, त्यांना काहीतरी कठीण जात असेल तर त्यांचं निरसन करून द्या, आम्ही त्यांच्याकडे बोलू. पण पालक वर्गच जर येत नसेल, पालक वर्गाने जर प्रश्न विचारला नसेल तर ते बिचारे कुठलं उत्तर देतील, असा भाग आहे. तर मला एवढंच सांगायचंय की कुणावर मी कुरघोडी किंवा कुणाला नाव ठेवत नाही, परंतु आपलं पाल्य ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी त्यांना योग्य त्याला मार्गदर्शन होतंय की नाही, तो कोणत्या गुणानं किती प्रावीण्य मिळवलंय त्यानं, हे तपासणं गरजेचं आहे. नाहीतर उगा तिकडे शिकतोय आणि जातोय, तिकडे त्याच्याकडे मोटरसायकल आहे, जातोय फिरतोय, काय उपयोग नाही त्याचं. नाही ते तसं करायचं. या कलेचं, या मंचाचं नाव येण्यासाठीच त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांचे म्हणा, आमचे सुद्धा, आमचं त्यांना सहकार्य असेल, वेळोवेळी आम्ही सहकार्य करू. परंतु तुम्ही ज्यावेळी
जास्त क्रमानं अति उत्साहीपणानं या मंचावर याल, या शाळेत याल, याच्यात याल, त्याच वेळी आम्हाला तो विचार करता येईल किंवा हा मंच विचार करेल. अजून विद्यार्थी वाढले तर त्यांना सुद्धा स्फूर्ती येईल, शिक्षकांना स्फूर्ती येईल. शिक्षक 4 मुलं समोर आहेत आणि काय शिकवणार ते? आताची परिस्थिती बघा ना, एक 10-15 मुलं आहेत, त्यांच्या पालक सुद्धा नाही. असा परत अशी वेळच येऊ नये. एक माझं एवढंच, फक्त तुम्ही प्रत्येक आपापल्या पालकांना सांगा, तुमच्या शेजारी असतील मुलं त्यांना सांगा, त्याची आवड निर्माण करा, तुमच्या मनात आवड निर्माण करा. हा मंच मोठा करूया. आता सध्या रोपटं लावलेला आहे, गगनात भिजवायचा आमचा मनोदय आहे. सध्या आमच्या सरांकडे इथं आम्ही संजय सरांच्या या बदल्यावर आम्ही इथं शाळा घेतोय, इथं शिक्षण देतोय. आमचा मनोदय असा सुद्धा आहे पुढे की स्वतः जागा घेऊन स्वतःची वास्तू उभी करून तिथं हे करण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल आहे. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने इथं यायचं, किती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं, किती विद्यार्थी इथं आणायचं, एवढं हे मंच मोठा करायचा, हे प्रत्येकावर अवलंबून आहे. वाया कोण म्हणतो आपलं काय म्हणतो, कला ही कधीही वाया जाणार नाही. कलेपासून माणूस उच्च पदाला गेलेलं कितीतरी उदाहरण आहेत आमच्याकडं. पण मी नुसतं कलेचा गोडवा गात नाही, तर तुमच्या मनात पाहिजे, तुमच्या मनात रुजलं पाहिजे, तुमच्या मनात ते आलं पाहिजे, तुम्हाला त्याची आवड आली पाहिजे. पालकांना अगोदर याचं मूल्य समजलं पाहिजे. पालकांनी ह्याचं जाणून घ्या. आताच्या जीवनात लहान मुलं कमी वयात असताना वेगवेगळ्या मार्गाने जात आहेत. आम्ही आमच्या नजरेनं बघतोय. तुम्हाला सुद्धा त्यांची प्रतीती आली असेल, मुलगा असो नाहीतर मुली असो, पण या मार्गाला जर तुम्ही त्याला अवलंबला, या मार्गावर जर त्याला तुम्ही जास्त हे केला तर 100% नाही 101% मी तुम्हाला ग्वाही देतो की मुलं कधीही वाम मार्गाला जाणार नाही. तर 100% तुम्हाला ग्वाही देतो, खात्री देतो. विचार करूनच बघा. नुसता मोठं उच्च शिक्षण द्या, तुम्हाला पाहिजे ते करा, पण कला ज्यावेळी त्याच्या हातात असेल त्याला वेळच मिळणार नाही वाम मार्गाला जायचा. कुठच्या मुलाला म्हणा तर मुलीला. एक तुम्हाला शब्द देतो, आता जास्त वेळ घेत नाहीत, पुढचे कार्यक्रम आहेत. मंचाच्या वतीनं मंचानं जो आपला आदर सत्कार केला, इथे बोलण्याची संधी दिली, त्या मंचाच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि मला 2 शब्द बोलायला दिले त्याच्या वतीनं मी आभार मानतो. जय हिंद, जय. सर्वांनी गुरूंचं पूजन करायचं आहे. ओके हो पायात हात लावून बघा.
दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. वेळ संपली. झालं. आता दुसरे पारधी साहेब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वेळ संपते. आता 3 नंबरवर संजय सुतार सर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वेळ संपली. हा 4 नंबर हा संतोष दळी साहेब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वेळ संपली. आता 5 नंबर वर 5 नंबर वर जाधव साहेब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वेळ संपली. 6 नंबर होता ज्ञानेश्वर सुतार साहेब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वेळ संपली. सात नंबरवर तबला सर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वेळ संपली. आता पुढच्या नंबरवर आईर साहेब. 1, 2, 3, 4, 5, 6,
7 8 9 10 वेळ संपली. जा पुढे सर्व सुद्धा सर. एक, दोन, तीन, 4 5 6 7 8 9 10 वेळ संपली. पुढे देसाई मॅडम. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळ संपली. पुढे हा शिरोडकर डान्स मॅडम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळ संपली. पुढे पुढे संतोष शक्कर सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळ संपली. पुढे सागर नाही साहेब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळ संपली. पुढे या. एक राहिले बघ. एक चिंगल एक आहे. सय्यद साहेब. 1 2 3 4 5 6 आता प्रत्येकाने सांगायचं आपण किती झाल्या. आपले किती झाले. 6 पुढे 8च्या वर किती आहे. 8च्या वर कोणते आहेत. 8च्या वर कोण. 8च्या वर 9 देवा त्याच्या किती झाले. 49 अजून किती 9 झाले. किती 9 अनिशा 9 आणि 9 3 6 9 सर्वात कमी कोणते झाले.
दत्ताराम दत्ताराम आनंद सावंत दत्ताराम आनंद सावंत हा विजेता आहे आजचा. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. चला. हॅलो, हा सर्व मुलांनी बसून घ्या. ए महेश Happy birthday.